नमस्कार. शिवा मालिकेच्या येत्या आठवड्यात अनेक घडामोडी घडणार आहेत. आपण पाहिले की आशू दिव्याच्या प्रेमात आहे हे सत्य पाना गँगला कळलेलं आहे. पाना गँगमध्ये दोन गट पडतात, अप्पर डिप्पर आणि सायलेन्सर व स्टेफनी. अप्पर डिप्परला असे वाटते की शिवाला सगळे सत्य कळले पाहिजे, तर सायलेन्सर आणि स्टेफनीला शिवापर्यंत ही गोष्ट पोहोचू नये असे वाटत असते. आपणच आशू आणि शिवाचं जुळवून देऊ म्हणजे त्यांचंच लग्न होईल. तर दुसरीकडे आशू शिवा आणि दिव्याला पार्टीसाठी आमंत्रित करतो. आशू आमंत्रणाबरोबर शिवाला पार्टीसाठी नवीन कपडे देतो. शिवा पार्टीमध्ये आशूने दिलेले कपडे घालून येते आणि पार्टीमध्ये शिवाचं सगळे कौतुक करतात. आशूचे मित्र असं समजतात की शिवा आणि आशूचं लग्न ठरले. पार्टीत आशू शिवाची खास काळजी घेते. शिवाला काटा चमच्याने खाता येत नाही, तर म्हणून आशू देखील हाताने खातो आणि तिला कम्फर्टेबल करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. शिवा पार्टीमध्ये असताना वस्तीतील लोक शिवाच्या गॅरेजवर जातात आणि तिने सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या पेपर्सवर सह्या केल्याचंही सांगतात. त्यामुळे आमचे घरदार जाणार आणि त्यांच्या जागेवर कब्जा होणार हे कळते. वस्तीतले लोक खूप टेन्शनमध्ये आहेत. ते गँगला सांगतात की शिवा या प्रोजेक्टच्या मालकासोबत म्हणजे आशुतोषसोबत फिरत आहे. जेव्हा शिवाला वस्तीतल्या लोकांचे सत्य कळते आणि तिला धक्का बसतो. आशू असे काहीतरी करू शकेल यावर तिचा विश्वासच बसत नाही. आता शिवा आशूला या प्रोजेक्टच्या मागचं सत्य विचारते. आशूने शिवाबरोबर केलेली मैत्री त्याच्या स्वार्थासाठी होती का, हे सगळे तुम्हाला या आठवड्यात पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या लाडक्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.